12व्या अध्यायाचा एक सारांश तुम्ही आम्ही पाहिलं आणि 11वा आणि 12वाचा खूप अंतर्गत संबंधाचा प्रश्न. स्वतःच्या विश्वरूपाचं वर्णन करत असताना भगवान स्वतः म्हणतात नाहम वेदेर तपसा आणि बोल केला मेहनतीत गावन दिया काय कोकोच नाही अंग सांगून छाया दिली तुळशीला विश्वरूप सोडून त्या कृष्णाला धरून बसले. गावन दिया गावची भगवान आणि ज्ञानोबा बोलताना फार सभ्यतेला बोलतात, पण असं म्हटल्यानंतर शेवटची शिवी दिली असं माणसाने समजावं लागतं. जे समजदार आहे त्यांच्याकरता बोलतो. समजदार माणसाने तिरस्काराने सुद्धा पाहणं हा मानवी जीवनाचा अर्थ. तुकोबारांना सगळ्या लोकांनी छळलं, काही बोलले नव्हते तुम्हाला, पण परमार्थ करत असताना एक दक्षता पाहिली. संतांनी माझ्यावर हसू नये, मग ते हात केले. माझ्या परमार्थावर संतांनी हसू नये ही खबरदारी पाहिली पाहिजे. संत बोलत नाही, परमार्थ चुकला तर संत हसतात. हसणं म्हणजे जन्माला येऊन आपलं जीवन व्यर्थ केलं जातं. तुम्ही तर स्तुतीवर भाळणारी माणसं आहे, तिच्या हसणाऱ्यावर जगद्गुरु तुकोबा नाराज असतो. लोकांनी किती काही बोलत, लोकांचा काय प्रश्न. मेहनतीत गावण घ्या काय पोहोचत गावठी असते. भगवंताला शह देण्यासाठी अर्जुनाने प्रश्न विचारला. भगवंताला शह भगवंत म्हणतात ना, तू फक्त तुला काही कळत नाही, हे कळेल. मग भगवंताच्या तोंडातून वजवून घ्यायचे की निर्गुणाची उपासना करणारे श्रेष्ठ आहेत का सगुणाची उपासना करणारे श्रेष्ठ आहेत. तू जे मला विश्वरूप दाखवले की आता पण का दाखवलं नाही, कधी सगळी निर्गुणाची उपासना करणार, तुझ्या ऐश्वर्याला मानणार, तुला मानणार होते. मला दाखवलं तर कारण मी भक्त आहे आणि तो भक्ताला हे कर म्हणतो, भक्ताला गावची म्हणतो आणि पुन्हा सांगतो सत्कर्म परम, सगळं कर्म माझ्यात कर्म करणार आहोत, मला समर्पित करणार आहोत, निर्मळ सर्व होतेशू सगळ्या जगात. हे सगळं भक्तीचे लक्षण आहेत. जर तू भक्त व्हायला सांगतोस, भक्ताची जरा थोडस आदराची वाचलेलं देवा पण आहे म्हणून बारा वाटत. आणि दोघांची संगती व्यवस्थित. आणि असं काही समजू नका की भक्त देवाला बोलत नसतं. प्रेमामध्ये बोलावंच लागतं आणि प्रेमामध्ये जर शब्द लागला खानदानी प्रेमच नाही. 11व्या अध्यायामध्ये तो विश्लेषण खूप आलं, पण जाणून मधून झालं. सगळे महत्वाचं उत्तम हे यादव एवढे सगळे शब्द ते झालेले. प्रेमात शब्द लागत नाही. प्रियाच्या ठाई सन्मान प्रियम न पाहिजे. प्रेम आहे ना, पण सन्मान नसतो. मी गेलो, मला बघायला दिलं नाही, माझ्याकडे बघितलं नाही, हे पाहुणेचे लक्ष आहे. प्रेमळ मनुष्य गेला की त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो. मला बोलणार नाही, माझ्याकडे बघितलं नाही, मला हे प्रेमामध्ये नसतं. सखाचे उद्धत ज्ञानोबा म्हणतात, सखा असा हे निवान मित्र. ते असं बोलतात का महाराज या बसा, कधी आला तसं 2-4 शिव्या देतो अगोदर, म्हणजे कोणी न ऐकणारे शिव्या देतो आणि त्या शिव्या ऐकल्यावर तो समोरचा प्रसन्न होतो. आणि त्या शिव्या हे शिव्या देण्याची क्षमताही प्रेम. स्तुती हात लोकांना करायला, चमच्यांना करायला. आमच्याकडे तारीख घ्यायला येतात ना लोक, काय शास्त्री सगळं गाव तुमची वाट पाहत. आपण सांगायचं हे प्रेम नाही, हे गवत टाकलं गाढवत नाही. खाल्लं तर गाढ, गाय खाल्लं तर भारत. कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. कोण वाट पाहायला तयार? अहो मुलाची वाट पाहत नाही कुणी, पैसा आणणारा नाही. महाराज घरदार सोडले की लोक, घरदारातले लोक वाट पाहतील.
ज्याला घरदारच नाही अशा महाराज लोकांची संन्यासाची घरदाराचे लोक काय वाट पाहणार? जो घरदार सोडून गेलेला आहे त्याला कसं घरदारात बोलवते? समजा एखाद्याने बोलवलं ते घरदार राहीलच अशी शाश्वती देता येईल. म्हणून भक्ती आहे मग कर्म परम. आणि 2 अध्यायाच्या मध्ये इतकं गोड असं प्रकरण टाकलं ज्ञानोबरायांनी. जय जय हो. तो जवळपास आळंदीच्या सगळ्याच लोकांचा पाठ असतो 12वा. तसा अर्थ कळलेला नसतो म्हणून थोडं आपण त्याचं चिंतन पाहू का. हा जो 12वा अध्याय आहे ना, त्या 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये गुरुला आई म्हटलेलं नाही, गुरु कृपा दृष्टीला आई म्हटलं. थोडा फरक आहे. गुरु माऊली आहे, गुरु गणपती आहेत, गुरु सूर्य आहे, गुरु अनेक प्रकारचे. पण 12व्या अध्यायाची अशी विशेषता आहे, जय जय ओसटणे उदार प्रती. त्याला हे आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं नसते की नुसते पूर्ण प्रवचन आहे, पण 12व्या अध्यायाचं नमय ना थोडस लिंबू बाजूला ठेवून स्वतःची आई आठवामध्ये हे प्रकरण करेल तुम्हाला. हे काय ज्ञानोबाईला नाही. ज्ञानोबाईचं भावना काय? ज्ञानोबाई हे असे व्यक्तिमत्व आहेत नेहमी मेंदुली बोलतात असं समजू नका. कधी कधी हृदयाची भाषा बोलतात, बहुतेक हृदयाची भाषा जास्त नसतात. हृदयाची भाषा ही मेंदूला कधी समजत नाही. प्रेमाची जी भाषा आहे ना ती मेंदूचा प्रेमाचा काही संबंध नाही. ती मेंदू म्हणजे गणिताची भाषा. यांना बोलून तर उद्या काय फायदा होईल याचा विचार. हृदयाच्या भाषेमध्ये नफा तोटा नसतो. मग ती जी गुरु कृपा दृष्टी आहे ना ती एक आई आहे साधकाची. आणि जगात तर सगळ्यात सुंदर होतो. आणि सगळ्यांच्या ओव्या पाठ असल्यामुळं कळायला फार सोपे जाते. बाकीच्या ओव्या आहेत ना शोधाव्या लागतात कुठे काय. ज्ञानोबराय म्हणतात विषय व्याळे मिठी बिगलिया नुठी. थोडं थोडं वाचामध्ये लक्षात येतो. विषय रूपी नागाने सर्पाने विषय व्याळे, व्याळ म्हणजे सर्प, विषय सर्प. विषय व्याळे चावला नाही बरं कसं, मिठी. व्यवहारामध्ये साप चावत असतो, किती वेगळंच आहे. हा जो विषयाचा साप आहे ना तो चावतो पण आणि आजगराप्रमाणे मिठी पण घेतो, म्हणजे बाजूला पण जाऊन येतो. नाही का तुम्हाला विषयी माणसं पुन्हा परमार्थ करत नाही. सुरुवातीचे असतील परमार्थ पण एकदा बिघडले परमार्थ विषय व्याळे मिठी बिघडल्या पुन्हा त्याने सुरू दे बिघडल्या दुखी. विषय वृत्ती व्याळाने एकदा मिठी दिली एखाद्या माणसाला तू उठत नाही. पण हे गुरुकृपा दृष्टी रूपी आई ते तुझी एक गुरु कृपा दृष्टी निर्विश्व. असे कामातून गेलेली माणसं सुद्धा तू जेव्हा अशा साधकाकडे पाहतेस निर्विश्व त्याचे गुन्हे माफ होतात. बिघडलेला अशुद्ध झालेला भिकारी पश्चातापाने गुरुकृपा दृष्टीने निर्विश्व होत. कारण खूप सांगण्यासारखं आहे त्यामध्ये, पण थोडं तुम्ही पण समजून घेत त्याला काय नाही. आणि आता जो साधक आहे विषय वृत्ती झाडाने मिठी दिलेला सुधारत नाही त्याला. ते जेवढे पिक्चर आहेत ना विषय झाडे मिठी आठवत आई बापाला सांभाळत नाही. तो काय सांगायचं तुम्हाला विषय व्याळे येणार आहे तुम्हाला 13 वयात. मेकअपला काही कमी पडून देत नाही. बाईनी स्त्रियेची उणे होईल. बाईनी समजा असेल मेकअप बायकोला कमी पडून देत नाही. पण नातेवाईकांनी आईने तर ते मागितलं काय करू शहरात असतो मारून लागत नाही तुला कुठून आणून. आणि कुणाची शब्द नाही नसते. घरदार सोडून शहरात आलो माझं भागत नाही पण तिकडं कमी पडून देत नाही. याला म्हणतात विषय व्याळे मिठी दिलेली आहे. मुठी परवाच ते तुझी गुरुकृपा दृष्टी
संबोधनात्मक शब्द. हे गुरुकृपा दृष्टी तुझी गिरीश होईल. कारण तो गिरीश झाला नाही का कवनाची ताप होईल. 3 प्रकारचे ताप आहेत अध्यात्मिकसाठी गोष्टीसाठी. तर कसं काय त्या साधकाला होईल कवनाचे ताप होईल. आणि विषयाचा अनुकूल विषयाचा वियोग झाल्यानंतर शोक उत्पन्न होतो. ताप येणार का? ताप हा प्रारंभाने होतो, कर्माने होतो. आणि शोक वियोगाने होतो. जवळची माणसं लागली, अनुकूलता प्रतिकूलता निर्माण झाली, कैशीनी व शोक जाळी चालतो माणसाला. आपल्या चेहऱ्यावर जी अप्रसन्नता असते ना ती शोकाचं लक्षण, टेन्शन आलेलं असतं, ताणात. तेच घर, तोच स्वयंपाक, तीच बायको, तीच आई, पण शोक अंतःकरणात असल्यामुळं कुठेच मन लागत नाही. शोक जाळी जाळतो. पण गुरुकृपा दृष्टी तू जर असशील कैशी निवड शोक जाळी ताकद आहे काय तर तुझ्या दृष्टीच्या क्षेत्रामध्ये तो साधक आला, तुझा पुत्र म्हणून आला. कैशी निवड शोक जाळी कसं काय? जरी प्रसाद रसकल्लोळ पुढे येशील. प्रसाद रसकल्लोळ म्हणजे तरंग पुढे येशील. तू जर आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं प्रेम कसं असतं, खडबड होती गोळे होती, तसं इथं सुद्धा वर्णन आहे. दृष्टीमध्ये कृपेचा पूर आलेला असावा आणि त्या पुराचा कल्लोळ त्या साधकाच्या अंगावर गेला ना, प्रसाद रसकल्लोळ. कल्लोळ म्हणजे तरंग पुढे येशील. त्या साधकाच्या जीवनात जर तो प्रसाद होती कल्लोळ आला ना तर ताप कैसीने होईल, शोक कैसीने जाईल. जरी प्रसाद रसकल्लोळ पुढे येशील. योग सुखाचे सोहळ आईच वर्णन तसंच योग सुखाचे सेवका तुझे स्नेह. आधार शक्तीची आणखी कुंडली जागृत होती. तो एक प्रकारचा आधार शक्ती आहे. मांडीचा आधार अंकी म्हणजे मांडीवर वाढ कौतुक परमार्थातली वाढ होत असते हे साधकाला कळालं पाहिजे. परमार्थ पूर्ण होत असताना गुरु पाहिजे, पण परमार्थाची वाढ होत असते. पहिली इयत्ता पास झाली वाढ, दुसरीला आला, दुसरी इयत्ता पास झाली तिसरीला आला, तिसरी तसं परमार्थामध्ये हे कळालं हे राहिलं, हे कळालं हे राहिलं. ही तिची इयत्ता वाढली पाहिजे. आपलं म्हणजे बरेपण एकच काम, बरेपण एकच शिकून सगळं जग कंटाळतं पण हा कंटाळत नाही. आमची आता कीर्तन ठेवतो मी ऐकसाठी. मी माझ्या लहानपणी जे विषय ऐकले ते छातीत आणून टाकतात. त्याला म्हणाले वगैरे जग बदललंय, इंटरनेट आले, मोबाईल आले, गाणे आले आणि ते जुने विषय सोडा 60-70च्या काळात चांगले असते त्याच्याबद्दल देतो मी. तर ते बदल वगैरे वाढ वाढ करतो. आपण थांबलोय कुठं थांबलोय? एकच आवाज, एकच चाल, एकच बोल, पुन्हा बोलायचं नाही. ज्ञानावर वाढली वाढ रोज. आज जे कळालं, आज जे कळालं, बौद्धिक वाढ, मानसिक वाढ, हृदयाची वाढ, प्रेमाची वाढ. आणि हेच वर्णन तुको करायचं. वाढलेले सुख, भक्ती, भाव, धर्म. भाव म्हणजे प्रेम, संप्रदाय. वाढलेले हे तुम्ही काय केलं? वाढली कौतुकी सहज आणि समाधी बोले दिवशी बुजावं. खूप वर्णन आहे, थोडं थोडं सांगतो. लोक पाळीमध्ये झोपायला देते. लहान मुलगा आई खरं समजदार पाहिजे, बरं चिडणारी नाही पाहिजे. तर ते मुलाचं ते आंघोळ घातल्यानंतर त्याला काजळ लावणं, त्याला पावडर लावणं, त्याच्या पायामध्ये आत्मसुखाची बाळलेली, बाळलेली म्हणजे ते पायाला वाक्या वाळे येत असतं चिंच मारणार. मुलगा पण मस्त असतो. ज्ञानावर आत्मसुखाची बाळलेली होती. पण प्रत्येक ज्योतीची उवाळणी करशी मनपवनाची
मनपवनाची खेळणी म्हणजे प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा. त्याच्यावर प्राणायामचा अभ्यास केला जातो, ते शिकवलं जातं त्या मुलाला. प्रत्येक गोष्टीची ओवाळ, खरची मनपावनाची खेळणी, आत्मसुखाची बाळगलेली देवची, 17 स्तन्य दिवशी. सगळं जरी केलं उपाशी असं बरोबर तर काय फायदा त्याचा? आज सगळे कपडे अंगावर चालले, सगळं चाललंय, पण काय कुठला पाना पाळला जातो? 17 म्हणजे अमृत फुलले तो जागृत होणार. अमृताचा पाना पाळला 17 स्तन्य दिवशी. आणि सुंदर हुशाराई असेल, अनुहाताचा हल्लरू असेल, झोपताना डोक्यावर हात ठेवत समाधी बोधे बुधावणे. 2 शब्द ठिकाणी समाधी बोधे निजविशी, बोधे बुधाविशी, बोधे निजविशी. म्हणजे समाधी योगाने प्राप्त होते आणि बोधाने बुजावलं जातं, रुसलेलं असतं. म्हणजे ज्ञान आणि योग एकत्र ज्ञानासाठी 12 अध्याय. योग सुखाचा 16, समाधी बोधे निजविशी बुधावणी. बोधे बुधावणी, बोधाने या जगताची समजूत काढली जाते, बोधाने ज्ञानाने बुजावलं जातं आणि समाधीमध्ये विजवलं जातं. 2 प्रकार. आपलं तर कुठलाच प्रकार नाही, न बोध आहे न योग आहे न काही. मला तर काही काही लोकांचं फार आश्चर्य वाटतं, आपल्याच वारकरी संप्रदायातलं आपल्याला ज्ञान नसावं तरी आपण महाराज असतो. हा केवढा मोठा शब्द. आपल्याला जर विचारलंच नाही सुट्टी एक म्हणून तर आपलं हा कळेल कळेल तुला कळेल, चला तुला काय कळेल. समाज बोधे निजविशी बुजावणी, बोधे बुजावणी, ज्ञानाने समजूत घातली जाते. आणि समाधी आपल्या इथं मान्य, समाधीमध्ये झोपलं, समाधी निजविशी बुजावणी. म्हणून साधका तू मागो. एक गुरुकृपा दृष्टी, डोळे, आता हे याला खूप हृदयातला माणूस पाहिजे. एवढे डोळे विचित्र असतात ना, शहाण्या माणूस तोंडाने बोलत नाही कधी, डोळ्याने बोल. तुम्ही जर बुद्धिमान असाल ना, डोळ्यावरून समोरची परीक्षा कराल तर तुम्ही बुद्धिमान. तुम्ही मांडलेला सिद्धांत त्याला कळाला का नाही हे डोळ्यावर कळलं पाहिजे. काय याच्या मनामध्ये आहे, काय याच्या हृदयामध्ये आहे. स्वीकार केला तर डोळे कसे असतात, अस्वीकार केला तर डोळे कसे असतात. राग आल्यानंतर डोळ्याचा आकार बदलतो. शास्त्रांनी बोललंच पाहिजे असं नाही. आईच्या डोळ्याचा धाकच असतो, आईने असे डोळे वटारले की पूर्वी शांत होतो. ही भाषा आहे. आईला बोलायची गरज नाही. आई प्रेमात असेल ना, तिचे डोळे वेगळे असतात. काय स्वीकार, डोळ्याने केलेला स्वीकार असतो, डोळ्याने केलेला त्याग असतो. आणि तक्रार सुद्धा डोळ्याचीच असते. कसा बघतो नाही लक्षात आलं. किती वेळ बघावं हे तरी बघितलं पाहिजे. बघताना कोण बघत नाही याची सुद्धा काळजी नसते. आणि एखाद्याचं बघणं आवडलं तर बघण्यातच प्रत्युत्तर असतं. दोघांनी एक केल्याकडे बघितलं, एक जग बघते, हे दोघंही बाकीचे लोक सांगतात आणि बघतात दोघे. लक्षात म्हणजे किती ज्ञानोबाईची सूक्ष्मता आहे, किती वर्णन आहे. आणि त्या डोळ्यातून निघणारं प्रेम हे वाणीतून कधीच निघू शकत नाही. हे तुकोबाईचा अनुभव आहे. प्रेमाने बोलता चालता सांगता अनुभव चित्त तोंडाने सांगताच येते. तोंडाने तर तुम्ही म्हटलं ना माझं प्रेम आहे, हा व्यापारी मनुष्य म्हणून सोडून द्या. प्रेम तोंडाने सांगायची काय, समोरच्याला कळत नाही का प्रेम आहे. ईश्वराला प्रेम आहे हे डोळ्याने कळतं. आता लक्षात ठेवा का, ज्ञानोबाने तर एवढी सुंदर उपमा तुझ्या जगापुढे उपमा दिली असेल. आनंद सरोवरीची कमळे त्याचे तुझे डोळे, आपल्या प्रसादाची रावळे दया लागेल.
ते तुझी गुरुकृपा दृष्टी ही दृष्टीचं एवढं महत्व जीवनात. आणि हा एक सामान्य सिद्धांत होता व्यवहारातला. वेदांचा सिद्धांत सांगतो तुम्हाला. गुरोस्तु मौन व्याख्यानम शिष्य छिन्न संशय. खानदानी गुरु शिष्य असतात ना, बडबड करत बसत नाही, गुरु डोळ्यांनी बोलतात. गुरोस्तु मौन व्याख्यानम, तोंड बंद आहे गुरुचं, डोळ्यातून गुरु बोलतो. शिष्य छिन्न संशय. अहो गुरुकृपा हे कृपेतून बोलणं म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये एक ओवी अशाच असायची ओवी. इतकी सुंदर, जगात इतकी सुंदर कल्पना नाही. जर साधूला एखाद्यावर कृपा करायची असेल, काय करतात प्रयत्न. जर साधूला एखाद्यावर कृपा करायची असेल, कसे करतात ते. पुढा स्नेह पाझरे, डोळ्यातून पुढे स्नेह पाझरतो. ओलावा, डोळ्यातून ओलावा निर्माण. पुढा स्नेह पाझरे, मागा येती अक्षरे, मागा येती अक्षरे. शब्द पाठी अवतरे कृपा. शब्दाला उतरायला वेळ जातो. शिष्य छिन्न संशय. शिष्य कृतार्थ होऊन जातो. शब्दाची सुद्धा गरज लागत नाही. ही परमार्थ आहे. आता दिवसभर गुरु शिष्य बडबड करतो. ब्रह्म सत्यम काय शिकवले आपल्याला ज्ञानोबाईंनी, काय सांगितले. समाज मोठे निगेली बोलावणी म्हणून साधका सुमावली. तिथे सारस्वत. सारस्वत शब्दाचा अर्थ शरीर सरस्वतीपासून सगळ्या वस्तू, रसात्मक असेल, वक्तृत्वात्मक असेल. तुझ्या पावलीमध्ये दृष्टीमध्ये, दृष्टीच्या जमिनीमध्ये सारस्वत तिथे. सारस्वत म्हणजे विद्वत्ता, वक्तृत्वता, रसिकत्व हे दृष्टीमध्ये शिकलं जातं. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. जगद्गुरु तुकोबर प्रत्यक्ष पुरावा. सगळे लोक आजपर्यंत शिकलेले 400 वर्षामध्ये आगमनही मिळू शकले. कोणाची ताकद नाही, कुठल्या कवितेची ताकद नाही जगद्गुरु तुकोबरांच्या आवाजाची. त्यांना विचारात हे कसं काय गुरुकृती दृष्टी. माऊलीने पाहिलं माझ्याकडे, उदा म्हणे तुम्ही उदार शृंगारीले बाळ पोहोचते. तो शृंगार म्हणजे वाढीचा शृंगार. आणि ह्या जगातले सगळ्यात श्रेष्ठ असेल तर वाढी असेल, तिथं सगळं आहे. अर्जुनाचं काय, अर्जुन म्हणजे काय, मला विश्वरूप दाखव. वाणीतून बोलला ना ज्ञानानंतर वाटेचे हाल लढे पाळीचा असेल. तोंडातून निघालेला शब्द वाणीचा लाड करतात. वाणीचा लाड हा नवीन शब्द आहे. माणसाचा लाड नाही. अर्जुनाचा कोणता लाड आहे, वाटेचे हाल लढे, वाटेचा लाड भगवंत करतात. वाणीचा लाड, वाणी शृंगार केला त्यांनी. वाणीला आनंद म्हणून कुठं गेले. कुठे त्यावेळेस युनिव्हर्सिटी होती का तुकोबरांच्या काळामध्ये. अहो आता तरी तुम्ही भाग्यवान वर्तमानपत्र वाचायला मिळते. लोकांनी केलेले पाप तुमच्या घरात येऊन पडतात. अक्षर ओळख झालेली आहे. शाळा काय 400 वर्षापूर्वी अवस्था होती. इंग्रजांच्या पूर्वी एक माणूस नव्हता. पत्र वाचणारा हा गावातला सगळ्यात मोठा विद्वान. आणि पत्र वाचून घ्यायचं असेल तर जाताना दूध घेऊन जावं लागायचं. मग तो म्हणायचा मला आता वेळ नाही, मी दूध आणलेलं हे दूध म्हणून सांगतो. पत्र लिहायला गावात माणूस नसायचा, वाचायला माणूस नसायचा. कोणाकडून लिहून घ्यावं लागायचं, कोणाकडून वाचून घ्यावं लागायचं. आणि त्या अशा काळामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये आपण लिहायला येणं, रसिकत्व येणं, वाणी प्रसन्न होणं सामान्य तिथे सारस्वत. माऊली गुरुकृपा दृष्टीची ताकद एवढे रसिकत्व आहे, वक्तृत्व आहे, विद्वत्ता आहे, सिद्धांत आहे. तुझ्या चरणातून टिके टिके ना. याच्यावर सुद्धा एक नवीन विश्लेषण, कच्चेपणा नाही कुठे. एखादा माणूस नवीन नवीन शिकलेला असतो, लोक म्हणतात चांगला बोलतो बरं पण प्रयत्न करा म्हणजे पिकलेला नाही. तुकोबा म्हणतात पिकलिया केंद्र पिके सारस्वत तुझी पाहू. म्हणजे शब्द हे पिकलेले असायला.
सुगंध असावा त्याच्यामध्ये आत्मानुभवाचा आणि सिद्धांत टिकलेले असतात तिथे सारस्वत तुझ्या या कारणे मी सांगू नसंती अहो गुरु पुन्हा तू जोडली अहो सद्गुरूची गुरु कृपा दृष्टी दृष्टी शब्द विसरू नका अहो सद्गुरूची गुरु कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाचे अभिष्ट तुझं प्रेम तुझी दयाची अभिष्ट श्री गुरुदेव तुझी दृष्टी ज्याच्यावर पडते सकळ विद्येच्या सृष्टी धात्रा विद्या जन्माला आणणारा तो ब्रह्मदेव रामम रामम म्हणायची गरज पडत नाही सकळ विद्येच्या सृष्टी धात्रामध्ये ब्रह्मदेव सृष्टी ज्ञानवाणी जर आपल्याकडे सृष्टी कृपा केली अंगी ऐसे बळ रेडा बोले आपण तर मानते पण त्या दृष्टीची ताकद दृष्टीची क्षमता सकळ विद्येच्या सृष्टी धात्रा म्हणून आंबे म्हणते बरोबर काय शब्द मी काय बोलत म्हणून आंबे श्री म्हणते आंबे श्री म्हणते निज जन कल्प लते स्वतःसाठी कल्प तरू कल्प लता निज जन कल्प लते तू कल्प तरू आहे कल्प लता आहे आज्ञाची माते ग्रंथ निघून हा एवढा मोठा सिद्धांत ज्ञानोबरायांचा कायम लक्षात स्वतः पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत गुरुच्या तोंडातून शब्द यायला आज्ञाची माते ग्रंथ निरूपणी मला ग्रंथ निरूपण करायची आज्ञा कर ग्रंथ ज्ञानोबरायांसारखे अगदी वेडा बोले असे ज्ञानोबा आहे ते आपल्या गुरुला म्हणतात आज्ञा कर मला ग्रंथ निरूपण आणि कधी कधी असं वाटतं की गुरुचं वर्णन करत असताना ज्ञानोबांचा जो छुपा भाव आहे तो हाच आहे की माऊलीच्या मुखातून माऊली म्हणतात तुमच्या मुखातून एक शब्द यावा आज्ञाची एक शब्द यावा आणि तो प्रसाद गुरुचा कुठलाही शब्द प्रसाद मानणारे ज्ञानोबा माझी भाषा लक्षात ठेवा गुरुचा कुठलाही शब्द ज्ञानोबा प्रसाद मानणारे आणि आपण प्रसादाला तुच्छ मानणारे आहोत कसे आपल्यावर गुरुकृपा होतात कुठं ज्ञानोबरांची कृपा कुठं तुमची आमची भ्रमित झालेली आणि आज्ञा केल्याशिवाय ज्ञानोबरा ग्रंथाला सुरू करत नाही अशी कितीतरी उदाहरणं तुम्ही आली ते कशी जी महाप्रसाद म्हणून चालूया महाप्रसाद म्हणजे काय आज्ञाची मार्ग ग्रंथ निरूपणी काय बोलू नको सांग परंतु सांग बाकी काही बोलू नको ओकाजी स्वामी हेची पाहत होती काय श्रीमुखे करू शकता तुमच्या तोंडातून असा शब्द येऊ द्या कशा करता येऊ द्या तुम्ही एकदा मला संपन्न केलं ना तिथे सारस्वत तुझी पावली आणि तुम्ही मला सांगितलं आता जर ग्रंथात उणीव झाली तर तुमच्या दृष्टीत ती उणीव असेल माझं तू ओझं कधी आणि एक शब्द असा आहे लोकांनी चुकीचे अर्थ काढले होते नवरसी भरवी सागर मराठीचं वर्णन नाही ज्ञानोबा मराठीचं वर्णन करत नाही ज्ञानोबाचे समकालीन संत सुद्धा ज्ञानेश्वरी सारखी मराठी बोलत नव्हते ज्ञानोबा म्हणतात आज्ञाची माझे ग्रंथ निरूपणे मला आज्ञा कर आज्ञा केल्यानंतर मला काय पाहिजे ते मी सांगतो माझ्याकडून मराठीचे नवरसाने भरलेले सागर तयार करत ज्ञानेश्वरी मराठी भाषा चांगली असं नाही म्हणत ज्ञानेश्वरी मध्ये माझ्या मार्फत नवरसी भरलेली आज्ञा सागर ज्ञानेश्वरी नवरसाने भरलेल्या नद्याने सागर आहे नवरसाचे नवरसी भरली सागर करली उचित रत्नाची भावार्थाचे भावाने आणि वेगळा अर्थ मतितार्थ म्हणतात गिरीवर डोंगर निबंधवी मारे एक एक बोली करण्याकरता कधी कधी 3-3 वर्ष त्या बोलीबरोबर घडवलं त्याला म्हणतात भावार्थाचा गिरीवर डोंगरचा
निपजवी माझ्याकडून उत्पन्न करव, भावासाठी गिरीवर निपजवी माय साहित्य सोन्याची खाणी. खरं जर जास्त मिळवले तर 12 घर आणले. मुख्य म्हणजे आपली आई आहे आणि गुरुकृपा दृष्टीला आई मानून कशा पद्धतीने ज्ञानोबाने रूपात केलं ते जास्त महत्वाचं. आणि यातला अंतिम शब्द 12व्या अध्यायाचा कधी लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाला निर्दोष वर्णन करता येईल. जर निर्दोष वर्णन करायची ताकद असेल, भगवंतांनी संतांनी आपल्यावर कृपा करावी, तर तुमचं वक्तृत्व विद्वान मान्य होईल. शब्द लिहायचे बरं का, तुमचं वक्तृत्व विद्वान मान्य होईल. जर देवाची सद्गुरूची कृपा असेल तर तुम्ही किती मार्केटमध्ये बोला, तुम्ही दगड करत लोक प्रसन्न होतील, पैसाही मिळेल, विद्वान प्रसन्न होतील. आज जो आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसारण ते इथेच अडकलेलं आहे. त्यामुळे समाज प्रसन्न करण्याकरता आपलं वक्तृत्व, समाज प्रसन्न होतो. दुःखी समाज काय देणार होते? दुष्काळ ओळखणारा समाज, गरिबी करणारा समाज. मला तर काय काही लोकांचं मी टीका करतो असं समजू नका, मला कौतुक वाटतं. तर माझं जरा वय होत आलं तेव्हा मी कीर्तन बंद केली जाणून घेतो. जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आपल्याला टाकायला मिळालं. कारण की माणूस जसं जसं पिकत जातो ना, ओव्या चांगल्या कळत नाही आणि ओव्या खाल्या म्हणून आपल्याला एकांत पाहिजे, हा माझा हेतू. पण 5-5 कीर्तन 4-4 कीर्तन करतात, त्यांचं एवढं कौतुक वाटतं की देवाने कशी ताकद दिली असते. 6 तास 8 तास दिवसभरात बोलायचं कातडायचं काय शरीर कशी ताकद. मी एखादा विचारू होता 8-8 तास तुम्ही बोलतात, नाही बोललं तर आम्ही उठतो. आम दुखत नाही, हे भगवंतांनी केले. परमात्म्याचा आनंद मिळतो. तुम्ही जे कमवलं परमात्म्यामध्ये तुम्हाला आस्वाद मिळत, समाज प्रसन्न होतो. नाही आता माऊली प्रसन्न. म्हणून प्रवचन सुरुवात करताना सांगितलं आपण आळंदीत येताना माऊलीच्या प्रसन्नतेसाठी. आणि 12व्या अध्यायाचं नमन असे की गुरुकृपा दृष्टी प्रसन्न पाहिजे. तर काय होईल? तुमच्या वाणीमध्ये पूर्णपणा, पूर्णपणा. तुम्ही जे बोलाल ते विद्वान मानले. बोलायचं श्रीकृष्ण गुणी मागे, श्रीकृष्णाच्या गुणवर्णनामध्ये श्रीकृष्ण गुणी मागे मला सर्वत्र करी हो. सर्वांगीण कृष्णाचं वर्णन करण्यामध्ये सर्वत्र म्हणजे मान्य कर. श्रीकृष्ण गुणी नाही वर्णन करतात. हा कामा नाही तुको करायचा. माझी वाणी तुझे वर्णी गुणना माहिती प्रेम काही करा. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी हो सरते. राणी व बैसवी श्रोते श्रवणाची. हा जो श्रोता आहे ना, मला तर कधी कधी तिरगिलच येतात. काही लोक ते श्रोते काय काय करून घेतात. हात वर करा, हात खाली करा, करा, करा. ज्ञानोबाईंनी श्रोत्यांना देव मानले, देव म्हणले. राणी व बैसवी श्रोते श्रवणाची. अहो जगातला केवढाही मोठा वक्ता असू द्या, ऐकायला जर आलेलं तर तो सांगूच शकत नाही. ज्ञानोबाईंचे कारण पण ज्ञानोबाई म्हणतात जे श्रोते ज्ञानेश्वरीच्या श्रवणाला आलेले आहेत त्यांना असं वाटू नये की माझा वेळ वाया नाही गेला. त्यांना असं वाटू नये 2 तास माझे वाया गेले. राणी व बैसवी श्रोते श्रवणाची. श्रवणाच्या साम्राज्यावर बसवतो श्रोते, श्रोत्यांना, ऐकणाऱ्यांना. आणि असा आनंद मिळाला पाहिजे माझ्या ज्ञानेश्वरीतून. आयुष्यभर त्यांना समाधान मिळालं पाहिजे. ज्ञानोबाईची मागणी ज्ञानेश्वरीच्या मागणी. गुरुजी एक तर मला वर्णन करण्याचं सामर्थ्य मिळावं, केलेलं वर्णन फक्त स्वतःलाच मान्य असू नये. मी बरेच असे वक्ते बघितलेले बोलतात ते आणि बोलल्यानंतर पुन्हा विचारतात
काय कोणा मारला त्याच्यासाठी वक्तृत्व. एखाद्याचं गुण वर्णन करावं, एखाद्याचं दोष वर्णन करावं, एखाद्याला आपल्या वक्तृत्वाचं नावं त्यावर वक्तृत्व याच्यावर वाणीचा तेज धार करणे. ओघावाने बोलत असताना दोष नष्ट करण्याच्या हेतूने सामुदायिक बोलणं वेगळं, पण व्यक्तिगत कोणाचे अंतकरणात दुखेल असा शब्द तुमच्या मुखातून दिसत आहे. हे ज्ञानमानाची दिलेली रीत आहे, दिलेले वक्तृत्वाचं पद्धत. म्हणून राणी व वैसरी श्रोते श्रवणाची, आणि श्रवणावर बसलेले जे श्रोते आहेत ना त्यांनी काय करावं, ही मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा श्रोत्यांनी आणि वक्त्यांनी देणं घेणं हे ओवीतल्या ब्रह्मसुखाचं करावं. ब्रह्म देणे घेणे सुखाची वरी. सुखाची वरी शब्दाचा अर्थ तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली आणि पुन्हा ऐकल्यानंतर तुमच्या चर्चा काय झाली पाहिजे, ही ओळी चांगली कळाली, हा शब्द चांगला कळाला, हा कळाला नाही, ओळीवर चर्चा व्हावी. ज्ञानोबा नाही म्हणतात देणे देणे सुखाची. सुख म्हणजे ज्ञानेश्वरी. तुम्ही कधी लक्षात ठेवा, सुख शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी. सुखाची वरी हो ही या महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्ञानेश्वरीतच देणं घेणं करावं. इतकं सामर्थ्य भगवंता तुम्हाला दे, गुरुकृपाची दृष्टी इतकं सामर्थ्य मला दे. नाही तर वक्तृत्व झाल्यानंतर हे बोलायला नाही पाहिजे, हे अमुक करायला नाही पाहिजे. आता किती विवाद होतात आपल्या भारतामध्ये, संसद सुद्धा बंद पडते. हे वाणीचाच प्रकार आहे. कीर्तन ऐकल्यानंतर मग गावचे लोक म्हणतात महाराजांना नारळ द्या, आल्यानंतर श्रीफल, आणि पुन्हा येऊ नये म्हणून तिला दाखवतो नारळ. त्याला काहीच नारळ दिला काय श्रीफल दिला. मग पुढच्या काय झालं, मी मागच्या वर्षी तुम्ही असं बोलायला नव्हतं, जरा लागलं. वाणी धारदार आहे, वाणीची किंमत आहे. गाथा ही तुकोबारांची वाणी, ज्ञानेश्वरी ही माऊलीची वाणी. देणे देणे सुखाची वरी करणारी ज्ञानेश्वरी. आपला मूळ विषय जाणून म्हणून मी हा विषय थोडा लांबवला की नमन करायला पाहिजे मुली पाहतो. बाळामध्ये जो मुख्य विषय तुम्हाला मी सांगितला भक्तिशास्त्रातला, की भक्त्या पदन्य शक्य तरनिर्वाण ज्ञातून दृष्टुंच प्रक्रिये जाणण्याकरता, पाहण्याकरता, प्रवेश करण्याकरता आता भक्तीची ऐशी पर्जन्याची सुविधा आहे. धरा वाचून येणारची गतीची नाही, ही भक्ती श्रेष्ठ आहे आता अकराच्या अंतिम टप्प्यामध्ये भगवंत होतात. तरी पण हिरकड म्हटल्यामुळे उलटा प्रश्न करतो अर्जुन, देवा त्या दोन उपासना करणाऱ्यापैकी कोणता श्रेष्ठ आहे? सगुणाची उपासना करणारा श्रेष्ठ आहे त्या निर्गुणाची उपासना करणारा श्रेष्ठ. भगवंत थोडं वर्णन करतात. निर्गुणाची उपासना करणारे भक्त श्रेष्ठ आहे, थोडं कष्ट घ्यावं लागतं. एक अधिक क्लेश कष्ट क्लेश अधिक क्लेश अधिक अव्यक्ता अव्यक्ताची उपासना करणारे जे आहे त्यांना थोडं कष्ट जास्त. आणि मग भक्तीची उपासना करणारे आध्यात्मिक भक्ती पण जाण्याची तेजा महम समूह करतात. भक्ती संसार भक्ती करणारे जे आहेत तर त्याला कोणतं पण नाही. भक्ती एवढी सोपी नाही बरं का. भक्तीचं वर्णन 12व्या अध्यायामध्ये आलेलं. भक्तीसारखी अवघड घटना या जगात 18व्या अध्यायामध्ये ते प्रकरण आहे. आणि ठरवलेलंच आहे की ज्ञानोबांना अपेक्षित भक्ती आहे, त्याच्यासाठी तो स्वतंत्र दिवसच ठेवलेला आहे. माझं जे काही गणित केलेलं आहे कुठल्या कुठल्या दिवशी काय काय सांगायचं, त्याच्यामध्ये जो ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे तो श्लोक आहे. तो श्लोक कशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीचा 18व्यामध्ये आलेला आहे आणि काय ज्ञानोबांनी त्या ठिकाणी भुगर आणलेलं आहे आणि भक्तीचं स्वरूप काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने ती प्राप्त होती, स्वरूप काय, येतं कोण, सगळं ऐश्वर्य काय त्या भक्तीचं तो जाणून म्हणून ठेवलेला आहे. हा विषय तो या ठिकाणी संक्षिप्त करतो. तेषा म्हणून भक्ती करणारी ती माणसं आहे. तेषा अहम समुद्र उद्धार करणारा मी. आणि भक्तीची सुरुवात करत असताना कसे कर, मग त्याने टप्पे दिलेले. मयी मना दक्ष मै बुद्धी निवेश. अगोदर मन माझ्याकडे घे, बुद्धी माझ्याकडे घे. नाही जमलं तुला सर्व कर्म माझ्याकडे अर्पण करणार आहोत.
हळूहळू टप्प्याटप्प्याने असे शकतोशी कर्तृत्व उद्योगाला सर्व हळूहळू माझ्याकडे आणि यायला लागला ना. आणि याचे टेक्निक असं आहे, भगवंताला मन अर्पण केलं, बुद्धी अर्पण केली, चित्त अर्पण केलं, कर्म अर्पण केलं, काही शिल्लक राहत नाही. त्याचं नाव आहे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र. मन राहिलं नाही, चित्त राहिलं नाही तुमच्याकडे, कर्म राहिलं नाही. तुमची प्रत्येक क्रिया भगवंतासाठी आहे, प्रत्येक वस्तू भगवंतासाठी आहे. म्हणून अद्वेष्टा. अद्वेष्टा शब्दाचा अर्थ कधी निर्वैर सर्व भूतेषु. अद्वेष्टा सर्व भूत. 11 अध्यायाचा जो अंतिम शब्द आहे निर्वैर सर्व भूतेषु आणि त्यालाच किंमत दिलेली अद्वेष्टा सर्व भूता. कोणाचाही वरून माझा 13व्या अध्यायामध्ये उद्या सांगणारच तुम्हाला. ज्ञानी माणसाचे लक्षण आहे ना ते वैज्ञानिक पद्धतीने लक्षण. कधी आयुष्यात असं म्हणत आणू नका ते साधूचे लक्षण आहे. याच्या पाठीमागं कारण काय ते शोधा म्हणजे ज्ञानीचा अभ्यास. साधू कसा असतो अद्वेष्टा सर्व. आतली खालती उद्योग नाही ज्ञानीची. सांगणारे भगवान श्रीकृष्ण, ऐकणारा अर्जुन आहे, भाष्य करणारे ज्ञानोबा आहे, ऐकणारे ज्योतिनाथ आहे. फटीचर माणसाने काही बोलत ऐकून नाही. का अद्वेष? काय विज्ञान काय त्याच्या पाठीमागचं? कशा करता त्यांनी आपल्याला सांगितलं की अद्वेष्टा सर्व होता सर्व होत. आणि शक्य आहे काय जगात कोणाचाही द्वेष करायचा नाही ही मानसिक वृत्ती शक्य आहे का? शक्य असेल तर अद्वेष्टा. आणि त्याच्या पाठीमागे एक काय असे कारण आहे. अनपेक्षा सुची लक्षात. अनपेक्षा म्हणजे आशा नसते. द्यायचे थारी पांडवा अपेक्षे नागे निघावा. अपेक्षा ज्याच्यामध्ये प्रवेश करत नाही. आणि अपेक्षा नसते ना सुखाची चढावा द्यायच्या. तुम्ही कोणत्याच माणसाकडून अपेक्षा करू नका. कोणताच माणूस तुम्हाला दुःख देऊ शकत नाही का? माझ्याकडे आला काहीच अपेक्षा करू नका. मी काही केलं तर तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. पण थोडी अपेक्षा केली एक शब्द बोलला पाहिजे दुःख सुरू होत. गेलो राव बोललो राव पण चहा शिकली. दुसरं दुःख घडोघडी. आणि समजा मोठा माणूस चहा पाजला सगळं बोललं आजोताच बोलले काही पण तारीखच दिली कोणा जायला त्या माणसाकडे दुःख. अपेक्षा घेऊन आला दुःख आहे. अनपेक्षा अपेक्षाच करू नका. जगाचा देव सुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकतो. सगळं घडते ते आपल्या अपेक्षेमुळे घडतं. म्हणून ही लक्षणं नाही साधूची, काही वैज्ञानिक कारण. दुःख होऊ नये याच्याकरता ही लक्षणं म्हणजे कंपाऊंड आहे, बाउंड्री. याच्या आत दुःखाली येऊ नये. अनपेक्षा सुची लक्षात सावधान. कसा दोष आपल्यामध्ये प्रवेश करून काही सांगता येते. म्हणून लक्षात सुची लक्षात. सगळ्यात वाईट इथं तुझे बघ. वाईट माणसं पहिल्यांदा भेटतात तेव्हा सगळ्यात जास्त गोड बोलतात. हे पहिलं लक्षण आहे बरं. चांगला माणूस कशाला गोड म्हणून तुमच्या राज्य गोड खातो त्याचं काय गेलं घेणं कोण? मोठ्या माणसाकरता तुम्ही एखाद्या बोलणारच नाही तुम्हाला. वाईट माणूस पहिल्यांदा तुमच्याशी गोड बोलतो आणि गोड बोलला तुम्हाला की माणूस भावतो. नाही कळलं. हे जेवढ्या बँका आहेत डबल पैसे होतील, टिबल पैसे होतील, लागू होईल. 1000 करोड रुपये बुडाले. गोड बोलणार नाही. गोड बोलणारा माणूस हा धोकेदायक असतो. म्हणून तो वारकरी सांगतो की आमच्याकडून लोक येत नाही. इतर तुम्ही साधूकडे जावं द्या बेटा जरा कल्याण संसाराचा मालक आहे का? प्रवचनात सांगताना ऐकलंय माझ्यामुळे याला मुलगा झालाय, माझ्यामुळे याला नोकरी लागली. प्रवचनात तो सामुदायिक पद्धतीने सांगतो. 3 महिने डबल, 6 महिने डबल सोनं स्वच्छ करून देतात. हे काय दक्षता नाही तुमच्या जीवनात.
हे शक्य आहे जीवनामध्ये, असं घडू शकतं जीवनामध्ये. लक्षात, म्हणून गोड बोललं की माणूस समाप्त, साधू गोड बोलत नाही. आणि जेवढे तीर्थक्षेत्र भारतात प्रसिद्ध आहेत ना, सगळे साधू चमत्कार करणारे, सगळे साधू चमत्कार करण्याचं आश्वासन देतात. आमचा कीर्तनकार म्हणतो संसार दुःख कसं कीर्तन राहायला येतील लोक. हिंदी साईडवरचे लोक, बाकीचे लोक संसार सुखाचा होईल असं आश्वासन देतात. आणि त्याने विचार नाही झाला तरी नक्कीच कसं राहील. एखाद्या साधूने सांगितलं तुम्हाला मुलगा होईल, नाही झालं समजा, त्याचेच करणार तिथं. माझा अर्थ लक्षात ठेवा, सत्य सांगणारा वारकरी संपला. संसार दुःख मूळ, कोणाचा संसार सुखी होत नाही इतकं कडवट सत्य ज्ञानोबा तुकोबारायण सांगू शकतात. पृथ्वीवर जन्माला येण्यासाठी खरं सांगणार. लक्षात ठेवा, आश्वासन देणारी संत आहे. आणि एक लक्षात ठेवा, कर्माचा भोग चुकत नाही हे वारकरी संप्रदायाचं प्रिय आहे. जगातला कुठलाही साधू जरी असला तरी त्याला कर्माचा भोग भोगावा लागतो. जो साधू स्वतः कर्माचा भोग भोगतो, दुसऱ्याच्या कर्माला काय आशीर्वाद देणार. पण हे भोग भोगत असताना सुद्धा ईश्वराशी तुमचं नातं जुळू शकतं, ईश्वराची प्रेम जुळू शकतं, ही ज्ञानेश्वरी हा सिद्धी आहे. जगणं एका बाजूला आहे प्रारब्धानुसार कर्मानुसार, आणि अंतःकरणाची लय एका बाजूला. म्हणून हे जे लक्षण आहेत 12व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये, हे वैज्ञानिक लक्षण आहेत. याच्यातला अंश जरी आपल्यामध्ये उतरला ना तरी अमृत उतरल्यासारखं. हे ज्ञानाची लक्षणं असतील त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याचा अभ्यास करताना अंश आपल्यामध्ये उतरला पाहिजे. तो अंश तुम्हाला मोठा करतो, तो अंश तुम्हाला महान बनवतो. म्हणून उद्याच्या ग्रंथामध्ये 13व्या या गोष्टीचं वर्णन झालेलं आहे. उद्या आपण करू 6:30 वेळेवर या. 6:30 बरोबर आपलं कार्यक्रम सुरू होईल. आणि सांगितल्याप्रमाणे थोडे पथ्य मागच्या लोकांना थोडं त्यांच्या काय लिंक लागलेले असते ना, अचानक पुढे आलं तर माझं लक्ष बदलले की तापासून निश्चित वाटतं. आणि सगळ्या श्रोत्यांचं नुकसान एक माणूस करू शकतो, किती बाकी वाटतं.